मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उद्योगमध्ये। आज आपण एका अशा उद्योगाबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकता। आज मी आलेलो आहे UME एम्ब्रॉयडरी येथे, जे कात्रज कोंड रोडवरती आहे पुण्यामध्ये। या मशीन घेऊन तुम्ही एक स्वतःचा बिझनेस कसा सुरू करू शकता किंवा महिन्याकाठी लाख रुपये कसे कमवू शकता हे आपण प्रशांत सरांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्कार सर, आमच्या प्रेक्षकांना तुमच्या कंपनीबद्दल आणि मशीनबद्दल थोडक्यात माहिती देता का सर? नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत नाटेकर UME एम्ब्रॉयडरीमध्ये तुमच्या सर्वांचं आणि सरांचं ह्या ठिकाणी स्वागत करतोय। आपली ही मशीन आहे UME एम्ब्रॉयडरी। हे UME एम्ब्रॉयडरीचे आपले 3 मॉडेल आपण ह्या ठिकाणी पुण्यामध्ये ठेवलेले, कात्रज कोंडवा रोड, टिळेकर चौक, पाम सोसायटी, शॉप नंबर 14 मध्ये। या मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत। ह्याच्यापेक्षा आणखीन मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्या मशीन तुम्ही जेव्हा शॉपमध्ये येताल तेव्हा मी तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतो, किंवा तुम्ही मला फोन करताल तर माझा फोन नंबर सरांनी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला असेल। सर, तुमच्याकडे ज्या मशीन्स आहेत ना, त्या मशीन्सबद्दल माहिती द्या ना आम्हाला। महेश सर, आपल्या पुण्यामध्ये आपण 3 प्रकारच्या मशीन ठेवलेल्या आहेत। याच्यामध्ये जे पहिली मशीन आहे ही सगळ्यात छोटी मॉडेल आहे। याच्यामध्ये 14.5 बाय 8 इंचाचा फ्रेम साईज आपण देऊन ठेवलेला आहे। त्याच्यानंतर हे जे मशीन आहे ह्याच्यामध्ये 10 इंचाचा डिस्प्ले तुम्हाला ऑलरेडी येतो। ही टेबल टॉप मशीन आहे। टेबल टॉप मशीन ही सर्वात छोटी मशीन आहे। त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा जी मोठी मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे पुण्यामध्ये ती ही मशीन आहे। ही 12 बाय 16 इंचाची फ्रेम साईज ह्याला दिलेली आहे, प्लस 12 निडल्स आहेत आणि एक 10 इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे। हेवी बॉडी मशीन आहे, पूर्ण मेटल आहे आणि ही विथ स्टँड येते। तर ही 12 बाय 16 इंचाची फ्रेम साईज असलेली ही मशीन, ही मॉडेल। त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याकडं मशीन आहे, ती म्हणजे ही 20 बाय 32 इंचाची मशीन। ह्याची फ्रेम साईज जर तुम्ही बघाल, ही 20 इंच अशी आहे आणि 32 इंच अशी आहे। ही 20 बाय 32 इंचाची फ्रेम साईज आहे। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 12 निडल्स येतात आणि 10 इंचाचा डिस्प्ले देतो। ही मशीन ह्याचा तक्ता हा फ्रेम साईज ही मोठी, जशी मोठी असेल तसे प्राइस वाढतात। आपली सुरुवातीची किंमत 2,40,000 पासून होते ते 7 लाखापर्यंत आपल्या मशीनीची किंमत जातात। ह्याच्यापेक्षा पण आणखीन मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत। ह्याच्यामध्ये 20 बाय 48 इंचाची मशीन येते, ती एक मशीन आहे। त्याच्यानंतर डबल हेड एक मशीन असते, जशी ही सिंगल हेड मशीन आहे। आणखीन एक डबल हेड मशीन असते, ते डबल हेड मशीन पण आपल्याकडे अवेलेबल आहे, पण ती आपल्याला पुण्यामध्ये दाखवायला नाही। अच्छा, आणि ज्या काही मशीन्स आहेत तुमच्याकडे त्या सगळे ऑटोमॅटिक आणि सगळ्यांना डिस्प्ले त्या मशीन सोबतच येतो? हो, या सगळ्यांना कसं आहे, कम्प्युटराइज मशीन आहे। कम्प्युटराइज मशीन असल्यामुळे ह्यांना डिस्प्ले कंपल्सरी येतोच आणि त्याच्यामध्ये काम करायला पण जास्त सोपं जातं। आणि ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेणं आणि त्याला ऑपरेट करणं फार सोपं आहे। सर, सध्या मार्केटमध्ये ज्या प्रिंटच्या मशीन आहेत किंवा छापील प्रिंटच्या मशीन आहेत, त्या मशीन्स पेक्षा आपली एम्ब्रॉयडरीची मशीन कशी फायदेशीर ठरेल लोकांसाठी? आता काय आहे, जे प्रिंटिंग मशीन आहे आणि जे एम्ब्रॉयडरी मशीन आहे त्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी ते वापरलं जातं तो पण प्रकार वेगवेगळा आहे। मी असं म्हणत नाही की आमची एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यापेक्षा चांगली किंवा प्रिंटिंग ह्याच्यापेक्षा चांगली, असा फरक होऊ शकत नाही। जे ते त्या तंत्रज्ञानाने बनलेली ती गोष्ट आहे, मशीन मध्ये बनलेली आहे। पण तुम्ही जर कुठं जर एक रिचनेस बघायला गेला तर एम्ब्रॉयडरी मध्ये जास्त असतो, किंवा लग्न कार्यात तुम्ही गेलात किंवा कुठल्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेलात किंवा शाळेमध्ये गेलात तर तिकडं खास करून प्रिंटिंगचा वापर केला जात नाही। त्याच्यामध्ये खास करून तुम्हाला एम्ब्रॉयडरीचाच वापर केला जातो। आणखी एम्ब्रॉयडरीची फिनिशिंग ही सगळी वेगळी असते, आणि एम्ब्रॉयडरी जर तुम्ही एकदा एका कपड्यावरती बनवली तर तो कपडा फाटून जाईल पण ती एम्ब्रॉयडरी जाणार नाही। तुम्ही एम्ब्रॉयडरीचा हा एक नमुना बघू शकता, इतकी छान एम्ब्रॉयडरी बनवलेली आपण। आणि तंत्रज्ञान एवढं पुढे चाललंय की असे आणखीन कित्येक तरी डिझाईन तुम्हाला सेकंदामध्ये आणि मिनिटामध्ये बघायला भेटणार आहे। बरं सर, ज्यांना ही मशीन घ्यायची त्यांना ही मशीनच्या ऑपरेटिंग बद्दल किंवा ट्रेनिंग बद्दल काय माहिती देता का? आपल्याकडे जेवढे ग्राहक येतात ना महेश सर, त्यांना जी ट्रेनिंग आणि ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते कविता मॅडम सांगत असतात। तर बरं होईल की तेच त्या गोष्टीबद्दल माहिती देतील। त्याच्यानंतर आपले टेक्निशियन आहे पंकज पाल, ते सुद्धा तुम्हाला टेक्निकल गोष्टी मशीनबद्दल, की बाबा त्याचं मेंटेनन्स कसं आहे, ऑइलिंग कशी करायची किंवा बाकीचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला सांगतील। तर तुम्ही कविता मॅडमशी बोलू शकता। नमस्कार सर, माझं नाव कविता, मी इथं ग्राहक प्रतिनिधी म्हणून काम करते। फर्स्टमध्ये जायचं, डिझाईन सिलेक्ट करायची, सेकंडमध्ये जायचं, अँगल सिलेक्ट करायचा, थर्डमध्ये जाऊन कलर चॉईस करायचा, आणि फोर्थमध्ये गेल्यानंतर कन्फर्म करायचं, आणि आपली डिझाईन चालू झाली। हेलो, मैं पंकज पाल, UME एम्ब्रॉयडरी टेक्नीशियन।
मेंटेनेंस क्या है सर, 2 इयर्स की वारंटी है। मेंटेनेंस, नीडल थोड़ा डैमेज होता है तो उसको चेंज करना पड़ता है। ऑयलिंग करने के लिए सर इधर टैंक है और 1 वीक पे ऑयलिंग किया जाता है। और इस ब्रांच में बहुत सारे टेक्नीशियन हैं, जैसे कि बेंगलोर में टेक्नीशियन है, चेन्नई, वैजाग, विजयवाड़ा और राजमुंद्री, सब टेक्नीशियन है। कोई भी प्रॉब्लम आता है सर, ऑफलाइन ऑनलाइन वहाँ बच्चा जाके आपका कोई भी प्रॉब्लम क्लियर कर देगा। लाइफ टाइम तक कोई भी प्रॉब्लम आता है तो कुछ प्रॉब्लम कोई भी जाके आपको सोल्यूशन करके ओके कर देगा सर। कोई प्रॉब्लम नहीं आता मशीन में। सर, ज्यांना मशीन घ्यायची त्यांना मशीन विकत घेण्याच्या प्रोसेस बद्दल काय सांगाल? महेश सर, कसं माहिती का, ह्याच्यामध्ये मशीन घेणं फार अवघड नाहीये, सोपी पद्धत आहे फार सर तरी। पण माझी प्रेक्षकांना फार करून अशी नम्र विनंती की तुम्ही मशीन घेण्याच्या अगोदर तुम्ही मशीन बघायला या, मशीन कशा प्रकारे ऑपरेट करते त्याची ट्रेनिंग घ्या। आपल्याकडं ट्रेनर आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देतील, टेक्निशियनकडनं माहिती घ्या आणि नंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की ही मशीन आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे, त्यानंतर आपल्याकडं तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन कॅश किंवा बँकेकडनं लोन करून तुम्ही मशीन घेऊ शकता। नक्कीच। बरं प्रशांत सर, एखादी व्यक्ती ही मशीन घेऊन कशा प्रकारे स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो किंवा त्यांना याच्यामधून कसं इन्कम जनरेट करता येईल याच्याबद्दल थोडंसं सांगा। सर, ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल तर अफाट संधी आहे पैसे कमवण्यासाठी। कारण की आमच्याकडनं जे कस्टमर मशीन घेऊन जातात त्यांच्याकडनं आम्हाला बरेचसे उदाहरणं येतात। त्यातल्यापैकी एक ताजं उदाहरण माझ्या समोर आहे, जे 2 दिवसापूर्वी आमच्या कस्टमरनी सांगितलं। त्यांना 2000 जे शाळेचे लोगो असतात ते बनवण्याची त्यांना ऑर्डर मिळाली आणि ते 2000चं काहीतरी 50 किंवा 60 रुपयांनी त्यांनी ठरवलं। तरी तुम्ही बघू शकता 50 रुपये इंटू 2000 म्हणजे जवळजवळ 1 लाखाची ऑर्डर त्यांना मिळाली। बरोबर। मग तुम्ही ह्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की ह्या मशीन मधनं तुम्ही किती इन्कम जनरेट करू शकता। त्यांनी जर एका महिन्यामध्ये 1 लाख रुपये कमवले तर तुम्हाला असे बरेचसे संधी भेटतात की तुम्ही एका महिन्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त पैसे सुद्धा कमवू शकता। नक्कीच। म्हणजे जसं जसं आपण ऑर्डर जनरेट करू तसं तसं आपण बिझनेस करू शकतो। नक्कीच। आणि तुम्हाला बरेचसे असे साधनं पण आहेत की त्याच्याद्वारे पण तुम्ही प्रयत्न करू शकता। जसे रिटेलर आहेत, होलसेलर आहेत, परत बरेचसे टेलर आहेत, त्यांना एम्ब्रॉयडरीची गरज लागते कारण की त्यांच्याकडे कस्टमर ऑलरेडी असतो आणि त्यांना एम्ब्रॉयडरी करून घ्यायची असतात। कितीतरी लग्नाचे सीझन आपल्याकडे येतात, त्याच्यामध्ये जे आपले वधूवर असतात त्यांच्या कपड्यांवरती एम्ब्रॉयडरी भारीपैकी एम्ब्रॉयडरी लागतात। बरोबर। त्यामुळे तुम्हाला संधी भरपूर मिळतात, पण तुम्ही प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे त्यामध्ये। नक्कीच। म्हणजे तुम्ही जेवढी मार्केटिंग कराल, जेवढे लोकांना माहिती होईल तुमच्याकडे मशीन आहे, तेवढे कस्टमर तुमच्याकडे येत राहतील। हो, तुम्ही थोडंसं त्यांच्यापर्यंत पोहोचा, बाकीचे सगळे तुमच्याकडे पोहोचतील। असा विषय की तुम्हाला थोडंसं प्रयत्न केला तर बाकीचे सगळे प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचायचं ते करतील। नक्कीच। खूप खूप धन्यवाद सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या प्रेक्षकांना या एम्ब्रॉयडरी मशीन बद्दल माहिती दिली। हो सर, थँक्यू महेश सर, खूप खूप धन्यवाद तुमचं सुद्धा इकडे आले। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही मशीन घेऊन कशा प्रकारे स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो हे आपण माहिती प्रशांत सरांकडून घेतलेलं आहे किंवा ही मशीन ऑपरेट कशी करायची हे पण आपल्या मॅडमने सांगितलेलं आहे। तर तुम्ही नक्की या, व्हिजिट करा। यांचा पत्ता आणि नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे या मशीनचं डेमो किंवा या मशीनचं ट्रेनिंग सर स्वतः तुम्हाला देतील आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट असेल। तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।